नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 9वी राज्यशास्त्र पाठ क्रमांक 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था। अ. राजकीय व्यवस्था। ब. आंतरराष्ट्रीय व्यवस्था। क. सामाजिक व्यवस्था। ड. यांपैकी नाही। तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था। 2. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी। अ. युद्ध टाळणे। ब. वसाहतींचे स्वातंत्र्य। क. राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे। ड. निशस्त्रीकरण करणे। उत्तर युद्ध टाळणे। 3. शीतयुद्ध डॅश डॅश या घटनेमुळे संपले। अ. संयुक्त राष्ट्रांची स्थापना। ब. सोव्हिएत रशियाचे विघटन। क. लष्करी संघटनांची निर्मिती। ड. क्युबाचा संघर्ष। उत्तर सोव्हिएत रशियाचे विघटन। प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। उत्तर बरोबर। कारण 1. पहिल्या महायुद्धात जगात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली। 2. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले। 3. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली। 2. शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले। उत्तर चूक। कारण 1. जगाचे एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एकाच गटात सामील होणे। 2. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते। 3. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय। म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नाही तर द्विध्रुवीकरण झाले। 3. मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली। उत्तर बरोबर। कारण 1. सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्त्रोइका, पुनर्रचना आणि ग्लासनोस्ट खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली। 2. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले। 3. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली। 4. परिणामी लोकशाहीकरणाला चालना मिळाली। प्रश्न 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. शीतयुद्ध। उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले। त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली। 2. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता। 3. प्रत्यक्ष युद्ध नाही
पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या युद्धसदृश परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते. 2. अलिप्ततावाद. उत्तर: 1. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते. 2. पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले. 3. या अलिप्त राहण्याच्या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. 4. अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. 3. परस्परावलंबन. उत्तर: 1. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात, यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. 2. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. 3. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. 4. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 4. द्विध्रुवीकरण. उत्तर: 1. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. 2 राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. 5. जागतिकीकरण. उत्तर: 1. शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. 2. भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. 3. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. 4. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दे: पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध. 1. कालखंड: इसवी सन 1914 ते 1918. दुसरे महायुद्ध कालखंड इसवी सन 1939 ते 1945. 2. सहभागी राष्ट्रे: पहिले महायुद्ध ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया, तुर्कस्तान. दुसरे महायुद्ध सहभागी राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन, अमेरिका, जर्मनी, जपान, इटली. 3. परिणाम: राजकीय व आर्थिक. आर्थिक: मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. 2. सहभागी राष्ट्रांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. 3. विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. आर्थिक: पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक हानी झाली. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले.
3. महागाई, टंचाई यामुळे लोकांच्या हाल अपेष्टा वाढल्या. ब. राजकीय परिणाम. पूर्वीची साम्राज्ये नष्ट झाली, नवीन राष्ट्रांचा उदय झाला. 3. स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. ब. राजकीय. आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या. 2. शीतयुद्धास प्रारंभ झाला. 4. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिले महायुद्ध, राष्ट्रसंघ. दुसरे महायुद्ध, 1. संयुक्त राष्ट्र संघटना. 2. नाटो लष्करी संघटना. 3. वॉर्सा करार ही लष्करी संघटना. 2. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? उत्तर. शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या. 1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. 2. सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका, पुनर्रचना आणि ग्लासनोस्त, खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 3. पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. 4. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवीन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. 3. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. 1. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. 2. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. 3. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. 4. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.